मैत्रिणींनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे। घरी पाहुणे येणार असेल, इन्स्टंट मसाले भात करण्यापेक्षा असा भात बनवा, मस्त लागतो। एका मैत्रिणीने पुदिना दिला खूप सारा, म्हटलं चला भात बनवूया। तर खडे मसाले घेतले, लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची, मिरे, आपले तेजपत्ता, दालचिनी, आणि त्यानंतर हा भिजवलेला तांदूळ आहे। 10-15 मिनिटं तांदूळ स्वच्छ धुवून भिजवला, तो कुकरला टाकला, त्यात खडे मसाले टाकले, थोडी तेलाची धार टाकली, चवीप्रमाणे मीठ टाकला। तर हे मीठ टाकल्यानंतर पाणी खारं लागलं पाहिजे, तर भात मस्त टेस्टी बनतो एकदम। भातात मीठ परफेक्ट पडतं, तसं कमी झालं तर भात टेस्टी लागत नाही, बरोबर की नाही। तर एक शिट्टी याची मीडियम फ्लेमवर करून घ्यायची आहे। एक शिट्टीमध्येच हा भात शिजतो, कारण भिजवलेला तांदूळ आहे। तर अशा पद्धतीने मोकळा सळसळीत भात शिजून घ्यायचा, आणि गरम भात असताना हलवू नका, नाही तर त्याचे दाणे तुटतील। एवढा लॉंग रेंज बासमती वापरलाय, तर त्याचे दाणेही तसेच लांब लांब दिसले पाहिजे, बरोबर की नाही। त्यानंतर पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतली, त्यात मस्तपैकी हिरवी मिरची, आलं, 2-3च लसणाच्या पाकळ्या टाकल्या, कारण माझा लसूणच्या पाकळ्या मोठ्या आहेत, तुमच्या छोट्या असेल तर जास्त टाका। त्यानंतर इथे मस्तपैकी पेस्ट बनवून घ्यायची आहे, अगदी बारीक, जेवढी बारीक बनवता येईल तुम्हाला तेवढी बनवा। तेल गरम करा, त्याच्यात थोडे शाही जिरे टाका, आणि 2 मीडियम साईजचे आबडधोबड कापलेले कांदे, जास्त बारीक कापत बसू नका, कारण हा कांदा आपल्याला शिजवायचा नाही आहे, इथे क्रंची ठेवायचा आहे, तर तो छान लागतो म्हणून, बाकी काही नाही। तर तो कांदा थोडासा 2 मिनटं होते तोपर्यंत भातातल्या गुठळ्या मी फोडून घेतल्या। भात माझा पूर्ण थंड आहे। त्यानंतर थोडंसं मीठ टाकून फ्राय केलं कांद्याला, कारण कांद्याला एक मस्त टेस्ट येते, कांदा मीठ ॲब्झॉर्ब करून घेतो। त्यानंतर हे बघा, ही पेस्ट आत्ताच बनवली तर थोडी थोडी काळी दिसायला लागली, तर तुम्ही जेव्हा भात बनवायचा आहे तेव्हाच पेस्ट बनवावी। तर व्हिडिओ बनवताना थोडाफार वेळ लागतो, बरोबर आहे की नाही, कॅमेरा वगैरे सेट करायला, तर तुमच्या इथे नाही पडणार, आणि दुपारी पेस्ट बनवून ठेवू नका, नाही तर ती काळीच पडणार। त्यानंतर यात थोडं मीठ आणि हळद टाकून ही पेस्ट थोडी 2 मिनटं फ्राय केली, आणि यामध्ये आपला मस्त मोकळा सळसळीत असा बासमती तांदळाचा सुवासिक भात टाकलेला आहे, आणि आपल्याला आता हा पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, आणि झाला आपला हा भात रेडी। तुम्ही असाही खाऊ शकता, पण ह्याला 4 छान लावणारे हे काजू आणि शेंगदाणे कुरकुरीत तळलेले पाहिजे, तर छान लागतात खायला। त्यानंतर मी थोडे जिरेही टाकले, कारण आमच्या घरात जिरे जास्तच आवडतात। तर अशा पद्धतीने काजू आणि शेंगदाणे लालसर तेलात भाजून घेतले, ही फोडणी वरून टाकलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही लाल मिरचीचे तुकडेही या फोडणीमध्ये टाकू शकता, पण मला असा हिरव्या मिरचीचाच हा भात आवडला, कारण परफेक्ट तिखट झाला होता, मी जास्त हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या। अशा पद्धतीने फोडणी मिक्स केली, आणि आपला हा पुदिना राईस तयार आहे। पाहुणे खुश होऊन जाणार, नक्की बनवून बघा, तुमच्या घरातलेही खुश होणार। असा कुरकुरीत भाजलेला काजू आणि शेंगदाणे, त्यासोबत पुदिनायुक्त राईस अगदी मस्त लागतो। बिर्याणीपेक्षा हा स्वाद काय कमी नाही, बरं का। नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करा। भेटूया पुढील व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।